हॅलो एव्हरीबडी, कशा आहात मित्रांनो? तुम्ही सर्वजण मस्त आहात, मजेत आहात आणि आपण ज्या दिवसाची वाट पाहत होतो तो दिवस आलेला आहे. ॲज पर द टाइम टेबल 26 जूनला आपल्याला कॉलेज भेटणार होते, आपल्याला कॉलेजेस अलॉट होणार होते आणि त्याच्याबद्दलचं एक नवीन वेळापत्रक सुद्धा जाहीर झालेलं आहे. मी कालच एक नवीन व्हिडिओ टाकला होता की कॅप राऊंड कशा प्रकारे असेल, कॅप राऊंड मध्ये काय काय होणार आहे. जर तो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तो डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. आत्ताच तो व्हिडिओ पहा, कारण त्याच्यामध्ये खूप बहुत इंपॉर्टेंट बातें हमने डिस्कस करी है, वो गलती आपको नहीं करनी है. यस, तो शुरुआत करते हैं. नया टाइम टेबल आ चुका है, बट उससे पहले आप सभी को आपका ड्रीम कॉलेज कमेंट सेक्शन के अंदर जरूर लिखना है, जरूर पक्का लिखना है. यस, और उसके साथ साथ आपका मेरिट नंबर और आपको कितने परसेंटेज क्लास 10th के अंदर थे वो भी लिखे. यस, तो शुरुआत करते हैं. आपके सारे मित्रों को, दोस्तों को जरूर ये वीडियो शेयर करना जिनको क्लास 11 पे ऑनलाइन एडमिशन लेना है. बट उससे पहले एक छोटा सा नोटिफिकेशन यहां पर क्या है वो देखते हैं. जरा नोटिफिकेशन है कि देखो, कहा डियर स्टूडेंट्स, मैनेजमेंट कोटा, माइनॉरिटी कोटा, इन हाउस कोटा admission round 1 will be held from 24th 10 AM to 25th June 2025 6 PM. यानी 24 तारीख को और 25 तारीख को आपके इन हाउस कोटा, माइनॉरिटी कोटा एंड मैनेजमेंट कोटा के एडमिशन होने वाले हैं. तो जिनका भी उसके ऊपर कॉलेज अलॉट हो चुका है वो उस कॉलेज के अंदर जाइए और आपका कॉलेज का एडमिशन कंफर्म कीजिए. यस, ओके, चल अब आते हैं कैप राउंड के ऊपर, जहां पर आप सभी को इंतजार था कि कैप राउंड के अंदर यहां पर दिखाई दे रहा है FYJC एडमिशन स्केड्यूल राउंड 1 का क्या स्केड्यूल रहने वाला है वो यहां पर हम देख लेते हैं. इसी को डाउनलोड करते हैं और डाउनलोड करते ही हमें ये स्केड्यूल यहां पर दिखाई देगा. यस, चलो शुरुआत करते हैं. शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे नियमित फेरी अंतर्गत पुढील टप्पे. नियमित फेरी म्हणजे काय? कॅप राऊंड. येस, चला बघा आता याच्यामध्ये काय होणार आहे. डाटा प्रोसेसिंग कधीपासून कधीपर्यंत? नियमित फेरी 1 मध्ये कॅप अंतर्गत प्रवेशासाठी ऑप्शन फॉर्म यापूर्वी भरलेले आहेत, त्यामुळे या कालावधीत विद्यार्थ्यांनी याबाबत कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही. कधी करायची आहे? येस, म्हणजे डाटा प्रोसेसिंग. सध्या डाटा प्रोसेसिंग 17 तारीख ते 25 तारीख याच्यामध्ये कोणती गोष्ट विद्यार्थ्यांनी करायची नाहीये. आता बघा 24/10 पासून ते 25 तारीख 6 वाजेपर्यंत कोणत्या विद्यार्थ्यांनी? अशा विद्यार्थ्यांनी ज्यांनी कोटा अंतर्गत ऍडमिशन फील केलेलं आहे. बरोबर आहे. कॅप राऊंडच्या विद्यार्थ्यांसाठी या दिवसामध्ये काहीही होणार नाही. बघा कोटामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी कोटा प्रवेशासाठी कोटा पसंती ऑनलाईन नोंदविणे लॉक करणे, नियमित फेरी 1 मध्ये कोटा अंतर्गत प्रवेशासाठी कोटा पसंती पुन्हा लॉक करणे आवश्यक आहे. बरोबर आहे. येस, ही सगळी गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल. बरोबर आहे. येस, अर्ज करावा लागणार आहे इथं तुमच्या लॉगिन मध्ये किंवा त्या रिस्पेक्टिव्ह कॉलेजमध्ये. ओके, चला आता पुढे येऊया. डाटा प्रोसेसिंग अँड ऑडिट 26/6/2025 ला. येस, बघा आता यामध्ये काय होणार आहे. नियमित फेरी 1 साठी अलॉटमेंट पोर्टलवर जाहीर करणे. कधी? 26 तारखेला सायंकाळी 5 वाजेपर्यंत. म्हणजे 26 तारखेला सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुमच्या पोर्टलमध्ये, तुमच्या लॉग इन मध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं आहे याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन येऊन जाईल. बरोबर आहे. स्टुडंट अँड कॉलेज लॉग इन मध्ये प्रवेश तपशील दर्शवणे, विद्यार्थ्यांना SMS द्वारे संदेश पाठवणे, तुम्हाला त्याचा SMS सुद्धा येऊन जाईल. विथ डिस्प्ले ऑफ कट ऑफ लिस्ट फॉर द ऍडमिशन राऊंड, आणि ऍडमिशन राऊंडच्या कट ऑफ लिस्ट सुद्धा कॉलेजमध्ये जाहीर होतील. बरोबर आहे. येस, कोटा अंतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयाच्या लॉग इन मध्ये दर्शवणे. आता हे सगळं आहे कोटामधील विद्यार्थ्यांसाठी आणि ही सगळी आहे केंद्रीय कॅप राऊंड साठी. बरोबर आहे. आता या सगळ्या गोष्टी पण आपण नंतर डिस्कशन करणार आहोत. आधी आपण कॅप राऊंड बद्दल डिस्कशन करू. विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे. कधीपासून? 27 जून पासून ते 3 जुलै पर्यंत. बरोबर आहे. प्रोसीड फॉर ऍडमिशन बाय स्टुडंट. येस, student to check their login for allotment details, upload remaining documents and proceed with the admission to the allotted junior college. विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगिन मध्ये पाहायचं आहे त्यांना कोणतं कॉलेज भेटलं आहे, त्या कॉलेजमध्ये जायचं आहे, ते डॉक्युमेंट्स तुमचे व्हेरीफाय करायचे आहेत, फीस पेमेंट वगैरे करायचं आहे आणि तुमचं ऍडमिशन प्रोसीड फॉर ऍडमिशन करायचं आहे.
ऍडमिट रिजेक्ट कॅन्सल बाय ज्युनियर कॉलेज. विद्यालयांनी आपल्या विद्यालयात प्रवेश अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जातील संपूर्ण तपशील व कागदपत्रांची पडताळणी करून विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करावेत. विनंतीनुसार प्रवेश रद्द करता येतील. बरोबर आहे. जर तुम्हाला ते कॉलेज हवं नसेल तर तुम्हाला त्या कॉलेजला सांगायचं आहे की मला हे कॉलेज नको आहे. तुम्ही स्वतः कॅन्सल करू शकत नाहीत, त्या कॉलेजलाच कॅन्सल करावं लागेल. ही गोष्ट लक्षात ठेवायची. बरोबर आहे. येस. त्याच्यानंतर प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर अपडेट करण्यासाठी विद्यालयासाठी अतिरिक्त वेळ दिलेला आहे 3 जुलै 2025 ला. हे कॉलेजसाठी आहे. आता रिक्त जागा प्रदर्शित. आता दुसऱ्या राऊंडसाठी कोणत्या कोणत्या रिक्त जागा आहेत हे कधी समजणार आहे? 4 जुलै 2025 ला. आणि पुढील फेरीसाठी कॅप ऑप्शन, पसंतीक्रम ऑनलाईन नोंदणी व भाग 2 लॉक करणे तसेच विद्यमान नोंदणीकृत विद्यार्थ्यांना भाग 1 एडिट करणे सुरू होईल. कधी? 4 तारखेला. येस, 4 तारखेला. बरोबर आहे. येस. तर 4 तारखेला या सगळ्या गोष्टी करता येणार आहे. तिथून पुढे अशा विद्यार्थ्यांनी ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेला नाही अशा विद्यार्थ्यांना तिथून पुढे फॉर्म भरता येणार, किंवा अशा विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज भेटलं नाही त्यांना सुद्धा पुढच्या फॉर्ममध्ये भरता येणार आहे. बरोबर आहे. आणि याचं डिटेल पूर्णपणे डिस्कशन आपण आधीच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे, तर पटकन जा तो व्हिडिओ बघा आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. येस. आणि अगदी कोटा संदर्भातही अगदी तसंच आहे, पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या रिस्पेक्टिव्ह महाविद्यालयामध्ये जाऊन करायच्या आहेत. ओके, चला तर इथेच थांबूया. हा होता आपल्याकडे आलेला पुढील टप्पे आणि आपला हे पूर्णपणे वेळापत्रक. हे वेळापत्रक तुम्हाला कसं वाटलं कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि आता लवकरच तुम्हाला तुमचं ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहात. येस येस येस. पण बरेच विद्यार्थ्यांचं असं सांगणं होतं की सर आम्ही कॉलेजला तर ऍडमिशन घेतोय, परंतु आम्हाला JEE नीट सारख्या एक्झामची तयारी करायची असेल तर त्याच्यासाठी काय पर्याय आहे, तर तोच पर्याय मी तुमच्या समोर घेऊन आलो आहे. तर यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वेदांतू लर्निंग सेंटर्स आता महाराष्ट्रात देखील उपलब्ध झालेले आहेत. बरोबर आहे. आता तुम्ही प्रश्न विचार सर असं काय आहे की बाकीच्या लोकल कोचिंग्समध्ये आणि वेदांतू लर्निंग सेंटर्समध्ये, तर तुम्हा सगळ्यांसाठी सांगेल प्रत्येक कोचिंगचा जो कणा असतो तो असतो त्याचे मास्टर टीचर्स. बरोबर आहे. त्याचे फॅकल्टीज आणि वेदांतूचे टॉप फॅकल्टीज तुम्हाला देशभरातून वेगवेगळ्या टॉप शहरामधून आणलेले, ज्यांना कित्येक वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, ज्यांनी हजारो विद्यार्थ्यांना घडवलं आहे, असे टॉप फॅकल्टीज तुम्हाला शिकवणार आहेत. त्याच्यासोबतच डेडिकेटेड अकॅडमिक मेंटर तुम्हाला दिला जाणार आहे प्रत्येक विषयासाठी, तो तुमची मदत करेल. याच्यानंतर जर आपण विचार केला तर प्रत्येक विद्यार्थ्याला डाऊट्स खूप येत असतात. बरोबर आहे. तर त्या डाऊट्सचं निरसन आम्ही 3 डाऊट सपोर्ट सिस्टमनं करतो. म्हणजे तुम्ही लाईव्ह क्लासरूममध्ये असाल, तुम्ही लायब्ररीमध्ये असाल किंवा तुम्ही घरी असाल, इन्स्टंट डाऊट सॉल्व्हिंग आम्ही करतो. आणि ही आमची डाऊट मेथड सगळ्यात सुलभकारी आहे जी तुमचा डाऊट उरू देत नाही. आणि याच्यानंतर आहे हायटेक क्लासेस अँड डिजिटल क्लासरूम्स. तुम्हाला स्मार्ट क्लिकर्स प्रोव्हाइड केलं जातं, त्याच्या माध्यमातून तुम्ही आन्सर्स करू शकता. येस. आणि ही सगळी टॉप फॅकल्टीज तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहेत. 90% तुम्ही स्कॉलरशिप मिळू शकता. फक्त काय करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये IB सॅटची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त 8% जागा रिकाम्या आहेत. आता बघूयात महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे सेंटर्स आहेत. तर PCMC, स्वारगेट, औंध, सिंहगड रोड या पुण्यातील 4 ठिकाणी आमचे सेंटर्स मौजूद आहेत. तर त्याच्यासोबतच विदर्भामध्ये बुलढाणा आणि अमरावती या 2 ठिकाणी आमचे सेंटर्स अवेलेबल आहेत. ओके, चला. आता बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की सर आम्ही ऑफलाईन तर या शहरामध्ये करू शकत नाहीत, मात्र आम्हाला JEE आणि MSTCT करायचं आहे. तर त्याच्यासाठी तुमच्यासाठी एक्सक्लुझिव्ह बॅच आहे मोरया 1 इयर कोर्स फॉर JEE आणि MSTCT, ज्याच्यामध्ये डेली लाईव्ह क्लासेस असणार, डेली प्रॉब्लम प्रैक्टिस, डेली मेंटरशिप सेशंस एंड रेगुलर गाइडेंस, और ये सारे टॉप फैकल्टीज आपको पढ़ाने वाले हैं सिर्फ और सिर्फ 3,999 रुपए के अंदर. और अगर 2 साल की अगर हम बात करते हैं तो 2 साल की फीस है सिर्फ 7,999. मोरया JEE का बैच अभी फिर से लॉन्च हो रहा है, तो शुरुआत करते हैं एक नई उड़ान को मोरया बैच के साथ में. तो आज का वीडियो आपको कैसा लगा कमेंट सेक्शन के अंदर जरूर बताना, और उसके साथ साथ वीडियो सेक्शन के अंदर कमेंट्स करना मत भूलना. वीडियो को लाइक करिए और अपने सारे दोस्तों के साथ शेयर करिए. ऑल द बेस्ट.